समर्थ आणि मी मिळून छान असा दिवाळीचा चिवडा बनवत आहोत. तर 3 किलोचा चिवडा बनवत आहे मी या ठिकाणी. अर्धा किलोचे 6 पॉकेटं फोडून घेतली. तर ह्यावेळेस थोडे चुरमुरे ना छान मऊसर आणलेले आहेत आहोणी, कारण पोरंही खूप आवडीने खातात. लाडू आपला छोटा आहे ना, त्याला चावेल असे चुरमुरे आणलेले आहेत. त्यानंतर 3 किलोसाठी मी इथं अर्धा किलो मक्का पोहे छान असे लोखंडाच्या कढईमध्ये तळून घेत आहे. छान फुलतात, त्यामुळं व्यवस्थित सावकाशाला तळून घ्यावं लागतं. तेलाची कामं थोडीशी जपून. आणि हे काम करताना मी अगोदर लाडूला झोपवलं बेडरूममध्ये बेडवरती आणि मग आले किचनमध्ये कामं करायला. किंवा मग तो लगेच मध्ये लुडबुड आई असं आई तसं मला दाखव असं करतो. मक्का पोहे तळून घेतलेत. त्यानंतर आता इथं मी शेंगदाणे तळायला टाकलेत. अर्धा किलोपेक्षा जास्त शेंगदाणे टाकलेले आहेत. छान असं तट फुटेपर्यंत शेंगदाणे मी तळून घेते. जास्त लालसर करत नाही, कारण पूर्ण चव बदलते. त्यानंतर टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे. छान असा कुरकुरीत कढीपत्ता तळून घ्यायचा आणि एकदाच बनवते. एकदा बनवलं ना सगळे चिवड्याची सेम चव छान लागते कुरकुरीत अशी. तर सगळं मी मसाले वगैरे हे केलं. याचा मोठा व्हिडिओ पण येणार आहे, खाली त्रिकोणवरती मी देते, तिथून तुम्ही चिवड्याची डिटेलमध्ये रेसिपी नक्की पाहू शकता. तर हे बघा 3 किलोचा आपला चिवडा मस्त असा खमंग कुरकुरीत तयार आहे.